तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन इन्क्लाइन्ड प्लेन काय असतं? इन्क्लाइन्ड प्लेन म्हणजे एक कोणताही बेस घ्या. त्या बेसवर एका पर्टिक्युलर हाईटवर आपण काय केलं, असं समजा, की ही जमीन आहे, ग्राउंड आहे आणि एक अशी वॉल आहे, त्या ग्राउंडला लागून. आता आपण काय करतो बऱ्याच वेळा, सीडी वगैरे टाकतो, ठीक आहे? किंवा काही वेळा बघा ते ट्रकमधून एखादा माल उतरवताना एक अशी आडवी लाकडी किंवा लोखंडी पाटी टाकतात, कारण उचलणं सोपं नसतं. सिलिंडर वगैरे खाली सोडताना, कारण ते जड असतं खूप. तर ह्युमन एफर्ट्स कमी करण्यासाठी आपण काय करतो, या पद्धतीने असा एखादा सरफेस टाकतो याच्यावर. तर याला आपण म्हणतो इन्क्लाइन्ड प्लेन. हा प्लेन आहे. दिस इज इन्क्लाइन्ड प्लेन. इन्क्लाइन्डचा अर्थ काय आहे इथं माहिती की असा प्लेन जो हॉरिझॉन्टल सोबत एक पर्टिक्युलर अँगल करतो. याला इन्क्लाइन्ड प्लेन म्हणतात. आता बाकीचे फोर्सेस आहेत. आता आपण अजून पूर्ण फोर्सेस शिकले नाही म्हणून काही गोष्टी लक्षात घ्या. समजा इथे एक या पद्धतीने ब्लॉक ठेवलेला आहे. ऑब्जेक्ट आहे. या ब्लॉकवर इथे आपण पॉइंट मानू. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणा त्याचा. लेट्स से तो पॉइंट इथे आहे. हा पॉइंट आहे. आता ह्याच्यावर कोणकोणते फोर्स काम करतात? आता आपण बेसिक तर फिजिक्स शिकलेले आहे. त्याच्यामुळे अडचण येणार नाही. वेक्टर्समध्ये. तर बघा, एक फोर्स या ब्लॉकवर कोणकोणते फोर्सेस लागतात? दॅट इज द मेन पॉइंट. आता आपण जेव्हा एन-एल-एम स्टार्ट करू, त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल आणि ती म्हणजे आपण म्हणतो डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस. कोणकोणते फोर्सेस लागतात एखाद्या बॉडीवर? तर त्यातला एक महत्त्वाचा फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वेट ऑफ द बॉडी. आता बघा, या ऑब्जेक्टवर कोणते-कोणते फोर्सेस लागतात? मी तसं त्या व्हिडिओत ते एक्सप्लेन केलंय मे बी. एक फोर्स लागतो डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये. तो असतो नेहमी व्हर्टिकली अपवर्ड्स. हे मी तुम्हाला 10वी ला ग्रॅव्हिटेशन शिकवताना सांगितलेलं आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी कसा दाखवायचा? व्हर्टिकली डाउनवर्ड्स. नेहमी व्हर्टिकली डाउनवर्ड्स. त्याला आपण काय म्हटलेलं आहे फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरकडेच जाणारा, बाकी काही नाही. तर या ठिकाणचा जो वेट आहे, या ऑब्जेक्टवर लागणारा, तो आहे त्याचं एम-जी फोर्स. मास इंटू ॲक्सेलरेशन असते वेट कोणत्याही बॉडीचं. आपलं वजन काढायचं असेल तर आपण आपल्या मासला 9.8 ने मल्टिप्लाय करतो. हे आपलं वेट येतं. वेट कॅन चेंज एव्हरीवेअर, बट मास नेव्हर चेंजेस. आपण आपल्या बॉडीला उचलून कुठेही नेलं या युनिव्हर्समध्ये, तर आपण जेवढे तेवढे दिसणार. म्हणजे आपलं मास नाही चेंज होणार. पण आपल्याला जर तिथं वेइंग मशीनवर उभं केलं, तर आपलं वेट वेगवेगळं आहे. त्याचं काय रिझन आहे? प्रत्येक ठिकाणचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगवेगळी आहे. प्रत्येक प्लॅनेटची स्वतःची ग्रॅव्हिटी आहे आणि त्याच्यामुळे ही व्हॅल्यू चेंज होते. एक कॉन्स्टंट आहे, पण दुसरा चेंज होतोय ना, तर प्रॉडक्ट चेंज होणार. आता आपण याच्यावर अजून एक फोर्स लावतो. तो असतो नेहमी परपेंडिक्युलर टू द सरफेस. हा फोर्स जो आहे, तो या व्हाईट सरफेसला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे? याला काय म्हणतात? हा जो फोर्स आहे, हा. दिस इज नॉर्मल फोर्स. नॉर्मलचा अर्थ असतो परपेंडिक्युलर. आता हे आपण एन-एल-एममध्ये डिटेलमध्ये शिकणार आहे. आता आपल्याला जो कन्सेप्ट शिकायचा आहे इन्क्लाइन्ड प्लेनचा, त्याच्यासाठी थोडंसं समजून घ्या. आता आपण असं समजू, हा थिटा आहे. बघा, तर हा 90 आहे. तर बघा इथे 90 मायनस थिटा येईल. इथे 90 मायनस थिटा येईल. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा जो आपला अ, वेक्टर आहे. बघा हा एक वेक्टर आहे. या वेक्टरचे आपण काय करतो? 2 पार्ट्स करतो. लाइक धिस. हे की नाही? रिझॉल्व्ह करतो की नाही आपण वेक्टरला? हा कोणता वेक्टर आहे? एम-जी. एम-जी जो वेक्टर आहे, हा वेक्टर. तुम्ही इथं बघा, जी वेक्टर आहे ॲक्सेलरेशन आणि मास काय? स्केलर आहे. स्केलर आणि वेक्टरचं प्रॉडक्ट नेहमी वेक्टर येतं. आपण 3 प्रकार पाहिले होते सुरुवातीला. तर वेट जो असतो, मास वेक्टर नाहीये, पण वेट हा वेक्टर आहे. तर वेटचे आपण 2 कॉम्पोनंट केले. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, जॉमेट्री काय सांगते?
याचं एक रिझॉल्व केलेला जो वेक्टर आहे, तो या डायरेक्शनला येईल. बरं, आला इथे? आणि याचा दुसरा वेक्टर या डायरेक्शनला जाईल. परपेंडिक्युलर. ठीक आहे? तर जॉमेट्री आपल्याला काय सांगतं, इथे जो थिटा आहे, बघा इथे 90 मायनस थिटा येतो. नीट बघा हां. 90 मायनस थिटा येतो या ट्रायंगलमध्ये. आता बघा हा 2 ब्लू कलरने बनलेला एक राइट अँगल आहे. हा 90 मायनस थिटा असेल, तर ह्याला थिटा व्हावं लागेल. ठीक आहे नाही? तेव्हाच हा 90 बनेल की नाही एवढा? 2 वेक्टर परपेंडिक्युलर. मी जर तुम्हाला म्हणलं हे 90 आहे आणि जर हा 90 मायनस थिटा असेल, तर याला थिटा व्हावं लागेल की नाही? तर ओव्हरऑल दोन्ही मिळून 90 होतील. तर इथे थिटा आहे. आता नेहमी लक्षात ठेवायचं, या एमजीचे 2 कॉम्पोनंट काय होतील? जिकडे थिटा तिकडे कॉस थिटा. तर आपण या वेक्टरला काय लिहिणार? एमजी कॉस थिटा कॉम्पोनंट आणि इकडे असतो त्याचा तो एमजी साइन थिटा. हे आपण 2 शिकलेलेच आहेत. तर हा ब्लॉक या डायरेक्शनमध्ये खाली येईल की नाही? तो आपोआप वर तर नाही जाणार. जिकडे स्लोप आहे तिकडे जाणार. मग कोणता फोर्स आहे, जो या ब्लॉकला खाली घेऊन जातोय? तो आहे एमजी साइन थिटा. त्याच्यावर लागणारा फोर्स, हा जो फोर्स आहे, तो एमजी साइन थिटा आहे, जो ऑब्जेक्टला खाली स्लाइड करतोय. याच्यामुळे हा स्लाइड होतो. इकडे नाही. याच्यामुळे का होणार नाही? हा जो एमजी कॉस थिटा आहे, याच्यामुळे का स्लाइड होणार नाही? कारण ह्याला नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करत आहे. ठीक आहे? हे आणि हे बघा, हा खाली जेवढा फोर्स लावतो तेवढाच वर नॉर्मल लागतो. ऑपोझिट डायरेक्शनमध्ये वेक्टर 180 डिग्री सेम मॅग्निट्यूड एकमेकाला कॅन्सल करतात. कारण नॉर्मल रिएक्शन पण वेक्टर आहे आणि एमजी कॉस थिटा पण वेक्टर आहे. तर हे 2 वेक्टर बॅलन्स करतील एकमेकांना. म्हणून ऑब्जेक्ट खाली येणार नाही. आपण जेव्हा रस्त्यावरून चालतो, त्यावेळेस आपल्या पायाकडून खाली लागतं वेट आणि आपल्या बॉडीवर लागतं नॉर्मल. दोन्ही बॅलन्स होतात म्हणून आपण जमिनीमध्ये उभ्या-उभ्या असे खाली जात नाही. नाहीतर तो वेट आपल्याला फोडून खाली घेऊन गेला असता. पण तो नेऊ शकत नाही कारण आपलं नॉर्मल रिएक्शन ही वेटला बॅलन्स करते. आणि जेव्हा आपण पुढे चालतो, तेव्हा आपण फ्रिक्शन फोर्सला अपोज करतो. सो दॅट वी कॅन वॉक. लक्षात घ्या. कोणताही ऑब्जेक्ट आता हा माऊस इथं जो आहे, हा पण याच्या खाली एमजी लागतोय, पण याच्यावर नॉर्मल आहे. त्याच्यामुळे बघा तो इक्विलिब्रियममध्ये आहे. इक्विलिब्रियम म्हणजे ऑल नेट फोर्सेस इज इक्वल टू 0. सगळ्या फोर्सेसची सम 0 असणे. ऑब्जेक्ट रेस्टवर असण्याचा अर्थ काय असतो? त्याच्यावर सगळ्या डायरेक्शनमधून जेवढे फोर्स लागत आहेत, ते सगळे 0 होतात. तर आता हा ऑब्जेक्ट खाली पडेल का? नाही. कारण बघा, हा जो प्लेन आहे, हा खालच्या एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, जमिनीला. आणि आपण आता शिकलोय, एक्स ॲक्सिसचा जो स्लोप असतो, तो 0 असतो. आपण डिफरन्शिएशनमध्ये शिकलेले. त्याच्यामुळे खालचा हा स्लोप 0, हा स्लोप 0. त्याच्यामुळे या बॉडीला इकडे जायला अँगलच नाही. कारण हे पॅरलल वेक्टर झाले. पॅरलल वेक्टरचा अँगल 0 असतो. मग या ठिकाणी हा जो आहे, जर मी या टेबलला असं केलं, तर आता लॅपटॉप वगैरे सगळं खाली यायला सुरू होईल थोड्या वेळाने. त्याचं काय रिझन आहे? एमजी साइन थिटा त्याला खाली ओढतो. आता याला कोणता फोर्स ओढणार हे लक्षात ठेवा. सो धिस इज द स्टोरी अबाउट इन्क्लाइन्ड प्लेन. इन्क्लाइन्ड प्लेन बेसिक काय असतं कळलं? इन्क्लाइन्ड प्लेन एक अशी अरेंजमेंट आहे, जिथे आपण स्टडी करतो, की एखादा सरफेस जेव्हा एका अँगलमध्ये असतो, तेव्हा त्या सरफेसवर जर एखादा ऑब्जेक्ट असेल, तर त्याच्यावर कसे-कसे फोर्स ॲक्ट करतात. दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ इन्क्लाइन्ड प्लेन. आता इथे तुम्ही विचार करा, मी इन्क्लाइन्ड प्लेन आता तिथं सांगेलच. पण जेव्हा आपण एखादी बॉडी इन्क्लाइन्ड प्लेनवरून फेकतो, म्हणजे मी खाली उभा आहे आणि गच्चीवर माझा मित्र उभा आहे. तर मी काय करणार? खालून जर एखादी वस्तू वर फेकली, तर बघा ती ग्राउंड टू टॉप जात आहे. आता हा जो स्लोप आहे, हा इन्क्लाइन्ड प्लेन आहे. तर तो एक प्रोजेक्टाइल मोशन आहे. तर त्याचं प्रोजेक्टाइल कसं वर्कआउट होतं, ते आता आपल्याला पाहायचं आहे. कळलं? इन्क्लाइन्ड प्लेनचा बेसिक कॉन्सेप्ट तर हा आहे. तर तुम्हाला एवढंच माहीत पाहिजे, N इज इक्वॉल टू mg cos थिटा आणि इकडे रिस्पॉन्सिबल फोर्स mg sin थिटा. सर याच्यात दुसरा नसतो का? बघा फोर्स इकडे आहे. तर याच्यामध्ये अजून एक फोर्स असतो. तो खूप महत्वाचा आहे. या डायरेक्शनमध्ये लागणारा दॅट इज स्मॉल एफ. इसको हम बोलते हैं फ्रिक्शन. फ्रिक्शन नेहमी रिलेटिव्ह मोशनला अपोज करतो. जर ऑब्जेक्ट इकडे जात असेल तर फ्रिक्शन इकडे लागतं. हे फ्रिक्शनची डायरेक्शन आहे आणि ऑब्जेक्ट जर इथं थांबला,
म्हणजे बघा तो वरही नाही, खाली नाही, इकडे नाही, इकडे नाही. याचा अर्थ काय झाला? n इज इक्वल टू mg cos थिटा आणि स्मॉल f इज इक्वल टू mg sin थिटा. हे सगळे बॅलन्स होते. आता इथे ते झालेलं आहे. त्याचं मोशनच नाही, तर रिलेटिव्ह मोशन पाहिजे. 2 ऑब्जेक्ट मधलं मोशन पाहिजे. आता याला हा स्वतःच रेस्टवर आहे. हा रेस्टवर आहे म्हणजे याचं इकडे मोशन नाही. नॉर्मलने mg cos थिटाला आता mg ला इथं cos थिटा पण येणार नाही. कारण कॉम्पोनंट येणार नाही. ऑलरेडीच mg परपेंडिक्युलर आहे. त्याचे 2 रिझोल्यूशन पण होणार नाही. mg sin थिटा 0. इकडे फ्रिक्शन 0. कारण तिकडेच फोर्स नाही तर फ्रिक्शन काय करतं? फ्रिक्शनची एक सवय आहे. स्वतःहून एनर्जी वाया घालत नाही. समोरचा त्रास देऊ लागला तरच ते छेडतं. ते म्हणते, "तू तिकडे जातो का मी तुला इकडे ओढतो?" हा मग अरे मी कुठेच जात नाही. ते म्हणते, "मग मी पण काही काम करत नाही." तोही शांत. तर इकडे फ्रिक्शन शांत, mg sin थिटा शांत. नॉर्मल आणि mg cos थिटा बॅलन्स. बघा ऑब्जेक्ट आला रेस्टवर. तर फिजिक्स हे सांगतं, इन्क्लाइन्ड प्लेन हा पूर्ण एल-एल-एम मधला एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे, की इथून तुम्ही सगळे फोर्सेस ट्रॅक करता आणि ऑब्जेक्टच्या मोशनला स्टडी करता. तर आता अशा इन्क्लाइन्ड प्लेनवर जर आपण काय ठरवलं, प्रोजेक्टाइल मोशन करायचं ठरवलं, तर काय-काय होईल? ओके. ते आता आपण काय म्हणत होतो, जेव्हा ऑब्जेक्टवर प्रोजेक्टाइल मोशन आपण ॲक्ट करतो, तेव्हा एक्स ॲक्सिसमध्ये u cos थिटा त्याची स्पीड असायची आणि एक्समध्ये कोणतं ॲक्सेलरेशन नाहीये. ॲक्सेलरेशन फक्त वाय ॲक्सिसमध्ये असायचं u, मध्ये स्मॉल g. पण या केसमध्ये काय होतं, आता बॉडीला एक्स ॲक्सिसमध्ये पण ॲक्सेलरेशन येतं आणि वायमध्ये पण येतं. इन्क्लाइन्ड प्लेनमध्ये एकच महत्त्वाचा चेंज आहे, की ऑब्जेक्टला एक्स आणि वाय दोन्ही डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन आहे. धिस इज द फर्स्ट पॉइंट हां. आणि तुम्हाला थोड्या वेळाने ह्याच्यात काही ह्याच्यात काही मिरॅकल मिरॅकल झालेले झालेले दिसतील. दिसतील. किती किती ऑब्झर्व्ह करता ऑब्झर्व्ह माहीत करता नाही. माहीत मी नाही. आता मी तुम्हाला आता ते तुम्हाला ते ऑब्झर्वेशन करून ऑब्झर्वेशन देईन. करून देईन. दुसरा दुसरा मुद्दा, मुद्दा, आता इथे आता इथे एक नाही एक 2 नाही अँगल 2 आहेत. अँगल आहेत. हां. एवढा फरक एवढा फरक असतो. असतो. ओके. ओके. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 2 2 अँगल अँगल इन्क्लाइन्ड प्लेनला आपण एक थीटाच वापरला होता. आता इथे थीटा सोबत अजून एक अँगल येतो. अल्फा पण येतो. फक्त बघत चला. असतात. एक असतात. एक असतो असतो अँगल ऑफ अँगल ऑफ इन्क्लिनेशन, इन्क्लिनेशन, एक एक असतो असतो अँगल ऑफ अँगल ऑफ प्रोजेक्शन. प्रोजेक्शन. हे 2 हे 2 अँगल अँगल असतात. असतात. थीटा प्रोजेक्शन आहे वर या फेकलेला पूर्ण अँगल. टॉपिकला क्रिटिकली क्रिटिकली समजून घ्या. या इन्क्लाइन्ड प्लेनमध्ये आपण हा जो अँगल आता थीटा दाखवला होता, तो इथे अल्फा आहे. आणि आता सांगितल्याप्रमाणे जॉमेट्री लावली, तर mgचे 2 कॉम्पोनंट कोणते येतील? mg cos अल्फा. कारण इथे जो अँगल होतो तो इथे होतो. तो इथे नाही काढायचा. इथे तो या राइट अँगल ट्रायंगलमध्ये 90 मायनस अल्फा राहील. ठीक आहे? 1 मिनिट. Bluetooth mode. हॅलो, हॅलो. इथे पहा, हा जो अल्फा आहे, तो इथे नाहीये. तो या ठिकाणी येतो. आता हे आपण 4 कॉम्पोनंट ऑलरेडी पाहिलेले आहेत. हे फोर्सेस आहेत. इकडे फ्रिक्शन, mg sin अल्फा, mg cos अल्फा, नॉर्मल. हे जे प्लसचं साइन दिसतं तुम्हाला, 4 पार्ट्स, हे खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण पुढे एन-एल-एम मध्ये याला लामीज थेरम मध्ये यूज करणार आहोत. वर्क एनर्जी पॉवर मध्ये पण येतं. तर ही फिगर आता आजपासून विसरायची नाही. पूर्ण फिजिक्स मध्ये ही 11वीला खूप महत्वाची आहे. चला पुढे पहा. हा फरक कळला? इथे आपण या हा कोणता सरफेस आहे? फिक्स्ड. हा फिक्स्ड सरफेस आहे. हा तर व्हर्टिकल आहे, याचा काही संबंध नाही. ही वॉल आहे. ही पण फिक्स असणार. ही जर वेगवेगळ्या पद्धतीने मोशन केली तर हा प्लेन सुद्धा मोशन करेल. त्याच्यामुळे याला आणि याला तर आपण 2 सरफेस कन्सिडर करतो. एक ग्राउंड वाला, याला आपण फिक्स्ड किंवा रिजिड मानलेले. तर या इन्क्लाइन्ड सरफेस एक्स ॲक्सिस आडवा आणि हा वाय ॲक्सिस. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. इन शॉर्ट असं लक्षात घ्या, की आपण जे हे पाहत होतो इथे. आता तुम्ही पहा, की हा जो सरफेस आहे आपला एक मिनिट.
आपल्या ग्राउंड टू ग्राउंड केस मध्ये काय होतं, असं होतं ना. आणि आपण एकाला अशी वेलॉसिटी u दिली होती. आता तुम्ही काय करायचं, फक्त असं इमॅजिन करा की हा जो आहे याला मी असं फिरवलं, येतंय लक्षात? असं फिरवलं. आता तुम्ही बघा बरं याला फिरवल्यामुळं काय काय झालं. आता इथे या पद्धतीने एक ट्रायंगल बनला आणि बघा आता हा जो आहे तो तुमचा हा इन्क्लाइन प्लेन. म्हणजे आपण जी ग्राउंडची केस होती त्याला एका अँगल मध्ये रोटेट केलं. ते तुम्ही पुढे 12वीला मॅथ्स मध्ये रोटेशन ऑफ ऍक्सिस मध्ये शिकणार, कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये. तिथे तुम्हाला कळेल एखाद्या ऍक्सिसला रोटेट केल्यामुळे त्याचा ओरिजिन चेंज न करता जर फिरवलं, बघा ओरिजिनचा पॉईंट तिथंच आहे. जो इथे ग्राउंडला पॉईंट होता तोच पॉईंट ह्याच्यासाठी पण ओरिजिन आहे. तर ओरिजिनला आपण नाही फिरवलं, याला म्हणतात रोटेशन विदाउट शिफ्टिंग द ओरिजिन. ओरिजिनला शिफ्ट नाही केलं आपण. पण तुम्ही बघा इथं जर एखादा पॉईंट असता, या ठिकाणी एखादा पॉईंट असता, तर त्याचं या एक्स वाय ऍक्सिस मध्ये x1, y1 पोझिशन राहिली असती. पण याला फिरवल्यामुळे बघायचं एक्स आणि वाय चेंज झाला की नाही, त्याचं लोकेशन चेंज होतं. त्याला म्हणतात रोटेशन अँड शिफ्टिंग. तर याला आपण असं मानू, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. इन्क्लाइंड प्लेन मध्ये दोन ऍक्सिलरेशन येतात. ग्राउंड टू ग्राउंड मध्ये एकच होतं वाय ऍक्सिस मध्ये. इथे दोन का आले आता कळलं. एक्स ऍक्सिस ज्याला मानलंय आपण त्या इन्क्लाइंडला, तर बघा बरं त्याच्यात एक mg साइन थिटा आहे. जी आला ना, जी आला म्हणजे ऍक्सेलरेशन आलं. आणि एक mg कॉस तो पण आहे. म्हणजे जी दोन्हीकडे आहे. म्हणून प्रोजेक्टाइल मोशन ऑन इन्क्लाइंड प्लेन मध्ये एक प्रमुख बदल कोणता असतो, की आता ऍक्सेलरेशन दोन्ही ऍक्सिस मध्ये असतं. मी आता तुम्हाला जुना व्हिडिओ आणि नवीन थेरी एकत्र समजून सांगत आहे. तुमचा वेळ वाचेल, दुसरा काही नाही. तो व्हिडिओ परत एकदा घरी जाऊन पाहायचा. ठीक आहे. ही जी फिगर दिसते याला आपण फ्री बॉडी डायग्राम म्हणतो. म्हणजे बघा हा जो रेड कलरचा आपला ऑब्जेक्ट होता त्याला आपण या पूर्ण इन्क्लाइंड प्लेनच्या सिस्टीम मधून सेपरेट करून इथं आणलेले. समजलं, याला सेपरेट केलं. हा पॉइंट मी उचलून इथे आणला आणि याच्यावर कोणकोणते फोर्सेस लागले ते बाजूला काढले. तर ही झाली फ्री बॉडी डायग्राम. NLM मध्ये शिकणार आपण. फ्री बॉडी डायग्रामचा अर्थ काय, त्या बॉडीला सिस्टीम पासून फ्री केलं आणि त्याला म्हणतात आयसोलेट केलं. एक प्रकारे तो कोरोनाचा पेशंट आहे, त्याला क्वारंटाईन केलं, सगळ्यांपासून वेगळं केलं आणि मग रिलेशन करायला जातात. त्याचा व्हायरस किती कमी झाला, इन्फेक्शन किती कमी झालं, हा तो प्रकार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऍक्च्युअल कळते त्या बॉडीवर कोणते कोणते फोर्सेस काम करतात. दिस इज कॉल्ड फ्री बॉडी डायग्राम. मी रेकॉर्ड. या फिगर मध्ये अल्फा काय होता, अँगल ऑफ इन्क्लिनेशन. तो इन्क्लाइंड प्लेनचा अँगल आहे. आणि इथे जो व्हेलॉसिटी वेक्टर दिलेला आहे रेड कलर मध्ये त्याचा अँगल थिटा. याला म्हणतात अँगल ऑफ प्रोजेक्शन. मी म्हटलं ना याच्यात दोन अँगल असतात, दोन ऍक्सिलरेशन असतात. एक्स मध्ये पण आहे, वाय मध्ये पण आहे. ते झालं तुमचं अँगल ऑफ प्रोजेक्शन. व्हेलॉसिटीचे दोन वेक्टर झाले. इथे अँगलही दोन असतात. एक प्लेनचा अँगल अल्फाने दाखवला आणि एक तो प्रोजेक्शनचा अँगल. त्याच्यामुळे याचे दोन अँगल आहेत हे लक्षात ठेवा. आता सांगा, तुम्ही एक्स वाय ऍक्सिस मध्ये याला एक्स म्हटलेले, हा जर एक्स झाला तर आता याचं काही काम आहे का? आता तुम्ही स्टडी कशात करणार, याच्या अबाउट करणार. त्याच्यामुळे याची व्हॅल्यू 0 असेल. तर त्या इन्क्लिनेशनला जमिनीवर सपोर्ट म्हणून म्हणून बसवलेला आहे. आता एक आता एक मेन मेन वाक्य वाक्य सांगतो. सांगतो. तुम्ही खूप तुम्ही जण खूप चुका जण चुका करतात, करतात, खूप सारे खूप सारे स्टुडंट पाहिले चुका चुका करणार. करणार. म्हणून म्हणून सांगतो, सांगतो याला याला एक्स एक्स ऍक्सिस ऍक्सिस मानायचं. मानायचं नाही. सगळ्यात मानायचं मेन. नाही. आपली आपली सगळी सगळी स्टोरी आता आता चालणार. चालणार. आपण आता याला एक्स ऍक्सिस नाही मानणार. एक्स ऍक्सिस असेल हा इन्क्लाइंड सरफेस. मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो, आपण ग्राउंड टू ग्राउंड मध्ये प्रूफ शिकले होते. बाकीच्या याच्यात प्रूफ पाहायची गरज नाही. इथे तुम्हाला त्याच फॉर्म्युल्यांना चेंज करायचं थोडंफार. कारण आता बघा इथे ऍक्सिलरेशन झालं, एक्स मध्ये पण आलं, इथे दोन अँगल आले. आता आपण फॉर्म्युल्यामध्ये फक्त आता अँगल आणि ऍक्सिलरेशन मध्ये चेंज करतो. हा नाही नाही नाही, हा चांगला प्रश्न आहे.
मला सांग, या थिटाला आणि या अल्फाला हा थिटा आला कोणामुळे? मला सांग, तुझा जर ग्राउंड ऍक्सिस आधी असा होता, तू त्याला जर इन्क्लाइन केलं तर हा याच्या रिस्पेक्ट मध्ये पाहिजे ना आता. आधी एवढा होता, आता असा झाला. तर याला महत्व आहेच ना. या अँगलमुळे काय झालं? बरं सांग, अजून सोपा प्रश्न विचारतो. आता हा माऊस खाली पडतोय का? का नाही पडत? इथल्या अँगलला 0 मानल्यामुळे. आता पडेल की नाही? सांगा बरं, चेंज झाला की नाही अँगल मध्ये? का चेंज झाला? तुम्ही त्याला इन्क्लाइन केलं ना. त्याच्या रिस्पेक्ट मध्ये तो अँगल आता महत्वाचा झाला की नाही? ही केस फक्त अल्फा जो अँगल आहे तो कामाचा आहे, हे लक्षात घ्या. आता इथे अँगल ऑफ इन्क्लिनेशन असतो हा खालचा अँगल आणि हा असतो अँगल ऑफ प्रोजेक्शन. दोन अँगल आहे, दोघांची नावं लक्षात ठेवा. हा आहे mg मधला जी. कोणत्याही ऑब्जेक्टवर जो फोर्स लागतो तो असतो व्हर्टिकली डाऊनवर्ड, तर त्याचं वेट असतं. मास तर कॉन्स्टंट आहे. तो ऑब्जेक्ट इकडे जाओ या युनिव्हर्स मध्ये कुठेही जाओ, त्याचा मास तर नाही चेंज होणार. म्हणून आपण आता इथे होतीये ऍक्सिलरेशनची. तुमचा वेळ वाचवायलो. इथे ऑब्जेक्ट होता, या ऑब्जेक्टचा एक कॉम्पोनंट बघा, मेन त्याच्यावरचा जो फोर्स आहे तो हाय. आता याला फोर्स म्हणून बघू नका, कारण एन नाहीये ना इथे. आता याला तुम्ही फक्त ऍक्सिलरेशन म्हणून पहा. तर बेसिकली कोणत्याही ऑब्जेक्टचं ऍक्सिलरेशन, हे ऍक्सिलरेशन कोणाट आहे? ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. स्मॉल जी ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ओके, तर या वेक्टरचे आपण इन्क्लाइन प्लेन मुळे दोन कॉम्पोनंट्स घेतले. आता आपण पाहिलं होतं इथे अल्फा, तर इथे अल्फा होतो, इथे नाही. इथे 90 मायनस अल्फा असतो. पुन्हा पुन्हा ते लक्षात ठेवा. mg कॉस अल्फा, mg साइन अल्फा. आता आपण m सगळी विसरून जाऊ. इकडे मेन ऍक्सिलरेशन जी, एक ऍक्सिलरेशन इकडे बघा. आता हे एक ऍक्सिलरेशन आहे, हे एक ऍक्सिलरेशन आहे. ठीक आहे, इथे मेन आहे बघा. AX X चा ऍक्सिलरेशन काय बोललो सांगा? वेलॉसिटी कोणती होती? u. u वेलॉसिटीचे दोन कॉम्पोनंट कोणते येतील? u कॉस थिटा, u साइन थिटा. कन्फ्युज व्हायची काहीच गरज नाही. तुम्ही ऍक्सिलरेशन काढताना इन्क्लाइन अँगलचा यूज केलाय ना, खालच्या अल्फाचा यूज केलाय की नाही? मला सांगा, ऍक्सिलरेशन आलं कोणामुळे? एक्स मध्ये नव्हतंच. तुम्ही त्याला इन्क्लाइन केल्यामुळे झालं ना. इन्क्लाइन केल्यामुळे कोणता अँगल आला? अल्फा आला. म्हणजे ऍक्सिलरेशन कोणत्या अँगलवर डिपेंड आहे? अल्फावर. आणि जेव्हा तुम्ही नवीन एक्स ऍक्सिस क्रिएट केला तेव्हा वेलॉसिटी कोणावर डिपेंड आहे? थिटावर. म्हणून वेलॉसिटी लिहिताना इथं मुलं चूक करतात. हीच खूप महत्वाची गोष्ट आहे. एक्स ऍक्सिस मध्ये मी जे AX लिहिलेला दिसतो तुम्हाला इथे, तो निगेटिव्ह जी साइन अल्फा का लिहिला? पॉझिटिव्ह का नाही लिहिला? तर कारण समजून घ्या. आपण याला एक्स ऍक्सिस मानलेलं आहे. बघा, हा ओरिजिन आहे इथे. तर ओरिजिनच्या राईटला काय असतं? X1 पॉझिटिव्ह असतं. आणि ओरिजिनच्या खाली जाताना काय असतं? निगेटिव्ह असतं. तर तुम्ही एवढं तर बघा, ऑब्जेक्ट तुमचा खाली येत आहे का वर जात आहे? इन्क्लिनेशन खाली आहे, म्हणजे तो कुठे चाललाय? 0च्या लेफ्टला जात आहे. म्हणून इकडे निगेटिव्ह जी असतो. आता ह्याच्या मागचं एकच गोष्ट समजून घ्या सगळ्यांनी. बघा, पुढच्या 5 मिनिटात फॉर्म्युलेच आहेत सगळे. या केसमध्ये AX आणि AY दोन्हीला ऍक्सिलरेशन आहे. का आहे? ड्यू टू इन्क्लिनेशन. 2-3 फरक लक्षात घ्या बस. तुम्ही बघा, मी याच्यात 19 मिनिट्स कॉन्सेप्ट सांगितलाय फक्त. खूप जणांना इन्क्लाइन प्लेन कळतच नाही कसा आहे. आपण त्याला पूर्ण एक्सप्लेन केले. त्याला कसं रोटेट केलं, अँगल कसे चेंज झाले, ऍक्सिलरेशन कुठे आलं, कुठे प्लस आलं. आता सांगा, AY ला पॉझिटिव्ह जी का लिहिलं असेल? पहा ना, हा जर एक्स ऍक्सिस असेल तर वाय ऍक्सिस याला परपेंडिक्युलर असतो की नाही? मग सांगा, इथे ना जी चं डायरेक्शन कोणतं आहे? जी कुठं असतो नेहमी?
टुवर्ड्स द, मग जिकडे जी पाहिजे तिकडच आहे ना, म्हणून पॉझिटिव्ह. ऑब्जेक्ट थोडीच ऑपोजिट चाललाय. मला सांगा ऑब्जेक्ट चाललाय निगेटिव्ह एक्स कडे, म्हणून एक्स मधलं ऍक्सेलरेशन मायनस, पण वाय मध्ये ऍक्सेलरेशनचा आता या जीचं काही काम नाही. जेव्हा आपण एखाद्या वेक्टरला रिझॉल्व्ह करतो 2 पार्ट मध्ये, तेव्हा त्याला रिझॉल्व्ह केलं काही काम नसतं. आता या जीचं काहीच काम नाही, त्याला विसरून जा. आता कोणते जी महत्वाचे? जी कॉस आणि जी साइन. तर 2 गोष्टी फक्त लक्षात घ्या. इन्क्लाइन प्लेन मध्ये एक्स ऍक्सिसचं ऍक्सेलरेशन मायनस घेतात, वाय ऍक्सिसचा प्लस घेतात. व्हेलॉसिटीचा कॉम्पोनंट घेताना थीटा घेतात, म्हणजे प्रोजेक्शन अँगल, आणि ऍक्सेलरेशनचा कॉम्पोनंट घेताना अल्फा घेतात. एवढेच फरक आहे त्याच्यात, बस. त्याला आम्हाला नाही सांगितलं. गॅलिलिओचं स्टेटमेंट एवढं सांगतं, 2D मोशन मध्ये एक्स आणि वाय ला आपण सेपरेटली स्टडी करतो. तर जेव्हा जेव्हा तुम्ही एक्स ऍक्सिसचा अभ्यास कराल तेव्हा बघा एस यू आपण लिहिताना हेच लिहित होतो ना, तर त्याच्यासोबत वाय ऍक्सिसचा अभ्यास कराल तर वाय लिहा. हे गॅलिलिओचं स्टेटमेंट आहे की युनिव्हर्स कोणत्याही एका डायरेक्शनला प्रिफरन्स देत नाही, आपण त्याला आपल्या गरजेनुसार वापरतो. युनिव्हर्स मध्ये असं काही नसते. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस युनिव्हर्स मध्ये आहे का काही? आपल्या रस्त्यावर चालताना कुठे एक्स वाय ऍक्सिस दिसतं का? आपण आपल्या सोयीसाठी केलंय. निसर्गात कधी पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाहिलं का? असं नसतं कधीच. -3 +5 हे आपण आपल्या सोयीसाठी बनवले. प्रॉफिटला प्लस मानलं, लॉसला मायनस मानलं, आपल्याला आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. म्हणून गॅलिलिओ स्टेटमेंट सांगतं वाय ऍक्सिसचा स्टडी करताना वाय लिहित जा. दॅट इज गॅलिलिओ स्टेटमेंट. नाही तर मला त्यांना सांगितलं आम्हाला सांगितलं नाही, असं काही नसतं. जे महत्वाचं आहे ते सगळ्यांना सांगायला, फक्त एखादी गोष्ट डबल चुकून राहू नये म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ सह दाखवाय, कारण हा मस्त व्हिडिओ झाला. इथे पहा यू वाय का आलं? आपण वाय ऍक्सिस मध्ये टाइम ऑफ फ्लाइट पाहतोय, एक्स मध्ये नाही. तर एस वायच्या जागी काय लिहिलं? वाय. यू वाय म्हणजे स्पीड इन वाय ऍक्सिस. स्पीड इन वाय ऍक्सिस किती आहे? यू साइन थिटा आहे. आणि टी कोण आहे? टोटल लागणारा टाइम, त्याला टाइम ऑफ फ्लाइट कॅपिटल टी म्हणा. ए वाय काय यायला पाहिजे? मी लिहायच्या आधी तुम्हीच सांगा. ए वाय जी कॉस अल्फा. वाय मधलं ऍक्सिलरेशन जी कॉस अल्फा. एक्स मधलं ऍक्सिलरेशन मायनस जी साइन अल्फा. मायनस लिहा, नाहीतर इथे आवाज येईल. मायनस कुठं लिहायचं, प्लस कुठं लिहायचं? आपण वाय मध्ये स्टडी करतोय तर पहा बेटा, इथे एक इथे गंमत एक गंमत आहे. हा, मेन मेन पार्ट पार्ट इथे पण निगेटिव्ह. आणि वाय ऍक्सिस वर ऍक्सिलरेशन ऑब्जेक्ट. अरे हा, बरोबर आहे बेटा, ऐका. बरोबर आहे, बरोबर आहे. आपण एक्स वाय ऍक्सिस मानल्यानंतर बरोबर आहे, वाय डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कोणता असतो? आपला एक्स वाय ऍक्सिस घ्या ना, लहानपणी शिकलेला. तर पॉझिटिव्ह इकडे आहे, इकडे निगेटिव्ह आहे एक्स मध्ये, वर पॉझिटिव्ह, खाली मग इथे मायनस घ्या. बरोबर आहे, खाली. बरं झालं, इथंच ते इथे करेक्ट काय झालं. मायनस हाफ जी. बरोबर आहे. जी नाही, जी आता नाही, तो आता तो ऍक्च्युली ऍक्च्युली जी जी कॉस कॉस अल्फा अल्फा आहे आहे आणि आणि टी. टी. तर तर वायला वायला 0 0 ठेवा. ठेवा. यू यू साइन. हा, आता आलीच परत त्या चुकीवर. यू काय आहे? स्पीड आहे. स्पीड साठी कोणता अँगल घ्या? थीटा. आणि ऍक्सिलरेशनला कोणता अँगल घ्या? अल्फा. कळला आता फरक? म्हणून हे आधी 4दा सांगितलं होतं. साइन थीटा टी मायनस मायनस जी जी बाय. बरं, वाय 0 का केला? रेस्टवर गेला, थांबला तो. आता वाय मध्ये काही त्याचं डिस्प्लेसमेंट नाहीये, डिस्प्लेसमेंट संपलं. टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे ऑब्जेक्ट उडाला, जागेवर जाऊन थांबला. खालून एकाने बॉल फेकला, वरच्याने झेलला, रेस्टवर आलं, म्हणून वाय 0 झाला. 2 cos अल्फा टी स्क्वायर. ये ये क्वाड्रेटिक क्वाड्रेटिक बन गया. अब हम अब इसे इसे सॉल्व सॉल्व करेंगे. करेंगे. 2u साइन साइन थीटा थीटा अपॉन अपॉन जी. जी. आता आता जादू जादू बघा, साइन साइन थीटा पण विसरून जा. फॉर्म्युला फॉर्म्युला काय काय दिसेल? बघा, बघा, मी आता मी तुम्हाला तुम्हाला एका एका 3 तीन पक्षी पक्षी मारून मारून दाखवतो. दाखवतो. साइन साइन थीटाला थीटाला विसरून जा. विसरून जा.
2u by g, time of flight in rectilinear motion. 2u sin theta by g, time of flight in ground to ground projection. आता आपण कोणतं पाहिलं, इन्क्लाइन प्लेन. तर या जी मध्ये जी सोबत कोण आहे, कॉस अल्फा लावा संपला तुमचा फॉर्म्युला. आता लक्षात, चला परत तुम्हाला सांगतो, इथे माझ्याकडून सांगतो. आपण जेव्हा पहिल्यांदा रेक्टिलिनियर मोशन पाहिलं कायनेमॅटिक्स मध्ये 1D मोशन, मी काल परवा तुला सांगितलं होतं, तू होतीस. सांगा टाइम ऑफ फ्लाईटच्या फॉर्म्युल्यात काय काय चेंजेस करत होतो आपण. 2u बाय जी फक्त जर लिनियर मोशन असेल तर, वाय ऍक्सिस मध्ये अँगल कोणताच नाही, 90 डिग्री असतो. रेक्टिलिनियर मोशन मध्ये तो जो अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे तो 90 असतो. साइन 90 बनतो आणि साइन 91 असतो. त्याच्यामुळे साइन 90 तिथे लिहून काय उपयोग आहे का? नाही. 2u बाय जी फॉर्म्युला कोणाचा झाला? रेक्टिलिनियर मोशनचा. 2u बाय जी सोबत साइन थिटा लावला म्हणजे प्रोजेक्शनचा ग्राउंड टू ग्राउंड केस बनला. आणि कॉस अल्फा कशामुळे आला इथे जी सोबत? इन्क्लाइंड प्लेन असेल तर. म्हणून तो एकच फॉर्म्युला 3 प्रकारे लिहायला शिका. मी तुम्हाला 3 प्रकारे लिहून दाखवतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, टाइम ऑफ फ्लाइट, चला मी जर असं लिहिलं 2u बाय जी, हा कुठला आहे? 1D मोशन. हा 1D मोशन मध्ये असेल. ठीक आहे. या टी सोबत 2u बाय जी, इथे मी काय लिहीन? साइन थिटा. तर ही कोणती केस असेल? ग्राउंड टू ग्राउंड. आपल्याला माहितीये जी एक्स ऍक्सिस मध्ये नसतो. ग्राउंड टू ग्राउंड मध्ये एक्स ऍक्सिसचा जी नसतो, हा जी नेहमी कोणता असतो? वाय ऍक्सिसचा. आणि जर या फॉर्म्युल्यात 2u साइन थिटा ठेवलं, त्याने काय सांगितलं? प्रोजेक्शन आहे, प्रोजेक्टाईल आहे. साइन थिटा आला म्हणजे प्रोजेक्टाईल आहे. आणि खाली जी आहे म्हणजे हा कोणती केस आहे? ग्राउंड टू ग्राउंड. पण आता आपली कोणती केस होती? इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन मध्ये जी सोबत कोण लागतो? कॉस अल्फा. बघा एकच फॉर्म्युला 3 प्रकारे. साइन थिटा काहीच लिहिलं नाही, रेक्टिलिनियर मोशन. फक्त साइन थिटा लिहिलं, ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन. साइन थिटा सोबत कॉस अल्फा लिहिलं की हे होते इन्क्लाइंड मोशन. तुम्हाला म्हणलं नवीन फॉर्म्युले नाहीयेत. आपण टाइम ऑफ फ्लाइटचं ऑलरेडी डेरिव्हेशन केलं होतं. म्हणून या फॉर्म्युल्यांमध्ये तुम्ही नवीन डेरिव्हेशन शिकायची गरज नाही. कॉन्सेप्ट सांगतो, अल्फा कसा आला. सांगा इथे दोन्ही पण अँगल यूज झाले की नाही? म्हणून इथे थीटा पण लागतो आणि अल्फा पण लागतो. मुलांना हे फार अवघड वाटतं बरं, मी नेहमी पाहतो. इन्क्लाइंड प्लेनची केस आली की डोकं दुखून घेतात. स्मूथली समजले की नाही? असं काही फार अवघड नाही याच्यामध्ये. तुम्ही आता जुना व्हिडिओ एकदा नीट पाहायचा. मी आता जो दाखवला त्याची सेपरेट लिंक देतो. तुमच्या याच्यात ते मी टाकलेलंच आहे प्लेलिस्ट मध्ये. तो व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू. आणि त्याचे नोट्स पण आहेत आपल्या जुन्या याच्यामध्ये. ते नोट्सही लिहून घ्या एकदा. हे खूप महत्वाचं आहे. या फॉर्म्युल्यात आपण टाइम ऑफ फ्लाइट हे कव्हर केलेलं आहे. हे 3 फॉर्म्युले 3 टाईपच्या मोशनला डिस्क्राईब करतात. हे मेन आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? थीटा कोणासाठी आहे? थीटा कोणाचा कॉम्पोनंट आहे? स्पीडचा. एवढं म्हटलं डोकं राहू नये. थीटा कोणाचा कॉम्पोनंट आहे? स्पीडचा. आणि अल्फा ऍक्सेलरेशनचा. हे पहा, सौ बात की एक बात, इन्क्लाइंड मोशन मध्ये लक्षात ठेवायचं 2 अँगल. समजलं? एक पेक फ्री. 2 अँगल 2 स्पीड. समजे? 2 अँगल 2 स्पीड. 2 स्पीड म्हणू नका, 2 ऍक्सेलरेशन म्हणा. 2 अँगल 2 ऍक्सेलरेशन. एक्स मधला ऍक्सेलरेशन मायनस जी साइन अल्फा. ऍक्सेलरेशनला अल्फा. ए फॉर ऍक्सेलरेशन, ए फॉर अल्फा, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. वाय ऍक्सिस मध्ये मायनस जी कॉस अल्फा, हे ऍक्सेलरेशन आहे. अँगल मध्ये एक्स ऍक्सिसला यू कॉस तोच आहे जो ग्राउंड टू ग्राउंड केस मध्ये होता. आणि वाय ऍक्सिस मध्ये यू साइन थिटा. टाइम ऑफ फ्लाइटचा लिनियरचा फॉर्म्युला 2u बाय जी
प्रोजेक्टाईल ग्राउंड टू ग्राउंडचा फॉर्म्युला 2u sin थिटा बाय जी. प्रोजेक्टाईलचा इन्क्लाइनचा फॉर्म्युला 2u sin थिटा अपॉन जी कॉस अल्फा. कारण इथं ऍक्सेलरेशन एक्स मध्ये पण आहे, वाय मध्ये पण आहे. बसलं डोक्यात आता? नवीन काहीच नसतं बेटा याच्यात. म्हणून ज्यांना पहिल्या केसेस चांगल्या समजलेल्या आहेत त्यांना हे समजायला वेळ लागत नाही. आज मी तुम्हाला जुनं आणि नवं मिक्स करून शिकवलेलं आहे. मी तुम्हाला इन्क्लाइंड मोशन हे पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं काय असतं. इन्क्लाइंड प्लेन तर समजला सगळ्यांना. कुठे अँगल येतो, हे कॉम्पोनंट कसे बनतात. बघा वेक्टर शिकल्याचे किती फायदे. नाही तर हे कळतच नाही, हे जी कुठून आलं, हे कुठून आलं. कळलं? याच्यामध्ये याच्यामध्ये बाकी सगळे फॉर्म्युले आपण याच्याच मदतीने बनवणार आहोत. याची याची बेसिक टू बेसिक इक्वल एक्सेलरेशन कोणते कोणते लागतात लागतात हे काही हे बेटा काही हे बेटा काही. हे काय. आता आता त्या त्या केसमध्ये सांगा केसमध्ये सांगा बरं बरं एक्स एक्स ऍक्सिसचं ऍक्सिसचं डायरेक्शन कुठे आहे? डायरेक्शन कुठे आहे? निगेटिव्ह कडे. निगेटिव्ह कडे. निगेटिव्ह कडे. निगेटिव्ह कडे. आणि आणि तिकडेच कोण तिकडेच कोण ऍक्सेलरेशन? ऍक्सेलरेशन? तर तर तिथे तिथे जी जी साइन साइन अल्फा अल्फा पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आता आता ते उलटी केस आहे, आपण ते नंतर पाहणार. आता तुम्ही डबल कन्फ्युज व्हायची गरज नाही. तुम्ही जेवढं शिकलात तेवढंच आता लक्षात ठेवा. ह्याच्यात मी नवीन काय ऍड केलं तर काय होईल, मागच्यावर पाणी फिरेल सगळं. म्हणजे 36 मिनिट 33 सेकंड्स वया. आपण आतापर्यंत ट्रिग्नोमेट्री मध्ये रेडियन मेजरमेंट, त्यांचे कन्व्हर्जन्स, 6 रेशो, 3 आयडेंटिटीज, त्यांच्या कोरोलरीज, त्यानंतर अलाइड अँगल्स, कंपाऊंड अँगल्स, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, त्याच्यानंतर मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल्स, जेवढ्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. हेच मेन टॉपिक आहेत या सिलेबस मधले. आता ट्रिग्नोमेट्री मध्ये जो ऍक्च्युली कॉम्पिटिशन मध्ये येणारा पार्ट आहे तो असतो सम ऑफ. समचा अर्थ आपल्याला माहिती आहे ऍडिशन. सम ऑफ साइन्स और कोसाइन्स ऑफ n angles in AP. ठीक आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन दॅट वी ऑलरेडी हॅव लर्न इन 10th स्टँडर्ड. तर आता तुम्ही म्हणता सर आम्हाला एपी तर शिकवलंच नाही. नाही, 10वीला शिकलेले एपी सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे आपण आता हे शिकू शकतो. त्यासाठी थोडंसं काम करा. 10वीला आपण एन चा फॉर्म्युला शिकला होता एपी मध्ये. स्टेट बोर्डला आपण त्याला टीएन म्हणत होतो, बाकी काही फरक नाही. ठीक आहे, ज्याला टीएन म्हणतात त्याला इकडे एएन म्हणतात, बाकी काही फरक नाही. एनचा फॉर्म्युला आहे ना सगळ्यांना माहिती आहे, ए प्लस एन मायनस वन इंटू डी, ज्यामध्ये ए असते फर्स्ट टर्म. आठवते ना? थोडं भूतकाळात जा, फार जास्त महिने झाले नाहीत त्याला. एन असते नंबर ऑफ टर्म्स. पुढे आपल्याला चॅप्टर आहेच आता ट्रिग्नोमेट्री झाल्यावर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर आणि क्वाड्रॅटिक शिकायचंय. मग सिक्वेन्स सिरीज, मग बायनॉमियल, मग पी अँड सी. मग तुमचा संपतो 11th मॅथ. आता पहा, नंबर ऑफ टर्म्स आणि हे नेहमी असतात नॅचरल. नंबर ऑफ टर्म्स निगेटिव्ह नसतात. डी असतं कॉमन डिफरन्स. ठीक आहे. कोणतीही एपी लिहित असताना या 3 गोष्टींची जास्त गरज असते. आता आपल्याला काय म्हणलेलं आहे, आपला नो प्रूफ कॉन्सेप्ट पाहायचा, क्वेश्चन सोडवायचा, एक्स्ट्रा डोकं लावायचं नाही. सम काढायची आहे. या हेडलाईन मध्ये सगळं लपलेलं आहे. काढायचंय काय? सम. बेरीज करायची आहे. कोणाची? एक तर साइन थिटा असेल किंवा कॉस थिटा असेल. कोसाइन म्हणजे कॉस. असे किती अँगल्स असतील? एन अँगल्स. म्हणजे 3 अँगल, 4 अँगल, 5 अँगल, 10 अँगल, 20 अँगल, 200 अँगल. किती असू शकतात? सो 200 काढायचे, 2000 काढू शकता हा फॉर्म्युला घेतल्यावर. एन अँगल्स. पण खासियत आहे, ते अँगल कशात असले पाहिजे? एपी मध्ये. म्हणजे बघा, जेवढे अंडरलाईन केलेले पार्ट आहेत लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला, 2 फॉर्म्युले आहेत आता. 2 फॉर्म्युले, एक साइनचा असेल, एक कॉसचा असेल. किती अँगल साठी असतील? एन अँगल्स. नॉट इन्फिनिटी. एन अँगल्स. म्हणजे माहिती आहेत तुम्हाला, 4 अँगल, 5 अँगल, 10 अँगल. म्हणून एन अँगल्स. आणि सगळे अँगल्स कसे असले पाहिजे? एपी.
एपीत असण्याचा अर्थ काय असतो? फर्स्ट टर्म ए मध्ये आपण कॉमन डिफरन्स डी मिळवला की सेकंड टर्म येते. तुम्हाला माहितीये इथे लिहून देतो, पुढे सोपं जाईल. इन अँड एपी टर्म्स आर कशा लिहिल्या जातात? पहिली टर्म ए, दुसरी लिहिताना ए मध्ये डी ऍड करतो आपण, मग ए मध्ये डी ला 2 वेळा ऍड करतो, मग 3 वेळा ऍड करतो, असं करत करत n-1 टाइम्स ऍड करतो, म्हणून हा फॉर्म्युला बनतो. -1 का होते? बघा, ए मध्ये फर्स्ट टर्म होती तेव्हा डी 0 होता, बघा. सेकंड टर्म मध्ये डी 1 आहे, म्हणजे जेवढी टर्म आहे त्याच्यात डी 1 ने कमी आहे, म्हणून n-1. तर n-1 काय येतो याचे लॉजिक लक्षात ठेवा. नाही तर सगळेजण म्हणले असते तरी ते एनडी काय येत नाही? येत नाही. फर्स्ट टर्म मध्ये डी नसतोच ना, म्हणजे तो 1 ने कमी झाला की नाही? डी स्टार्ट कुठून व्हायलाय? सेकंड टर्म पासून. फर्स्ट मध्ये व्हायला पाहिजे, सेकंड व्हायला म्हणजे 1 ने कमी चालायलाय तो. एक घर सोडून चालायलाय, म्हणून इथे एक घर सोडून आहे n-1. तर तो n-1 काय सांगतो? फर्स्ट मध्ये डी नाहीये. ही मिनिंग असते. मिनिंग कळणं महत्वाचं आहे मॅथ्स मध्ये. तर या पद्धतीने आपण टर्म्स लिहितोय. मी हे जे लिहायलो ना याच्याकडे लक्ष ठेवा. हेच आहे, आता तुम्हाला फॉर्म्युला दिसेल. इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला जर कोणी सांगितलं साइन अल्फा प्लस साइन बीटा प्लस साइन थीटा प्लस साइन किंवा साइन अल्फा 1 अल्फा 2 अल्फा 3 असे 15 अँगल दिले, सगळ्याला ऍड करा, त्याची व्हॅल्यू सांगा. डोक्याला तापच आहे. नाही तर तुम्हाला आलाइड अँगल लावत बसलात तर तेही सोपं नाही. प्रत्येकाचा काढा. बरं, 15 अँगल वेगवेगळे आहेत, तर 15 अँगलचा आलाइड अँगल लावता येईल? नाही. म्हणून त्यांनी काय केलं? एक पॅटर्न ठेवला. आता कसं असतं बघा. आपल्याकडे असतो एक अँगल साइन अल्फा. अल्फा कोण आहे? थीटा आहे, अँगल आहे. प्लस साइन, मग आपण काय घेतलं? अल्फा मध्ये डिफरन्स ऍड केला, बीटा. ए म्हणजे अल्फा, डी म्हणजे बीटा. तर बघा, इथं ए प्लस डी, अल्फा प्लस बीटा तेच आहे. मी ए प्लस डी पण लिहू शकतो, तसं काही नाही. चला, तुमच्यासाठी मी तेच लिहितो. अल्फा वगैरे म्हणण्यापेक्षा ए आणि डीच वापरू, काही अडचण नाही. तर याला तुम्ही साइन एच म्हणा. तर याला काय म्हणाल? साइन ए प्लस डी. पुन्हा काय येईल सांगा? ए प्लस 2d म्हणजे अल्फा प्लस 2 बीटा. कळतंय? असंच करत करत तुमचा साइन कुठं जाईल? साइन ए प्लस n-1 इंटू डी. तर दिसलं इथं कोणता रेशो आहे? साइन. ट्रिग्नोमेट्रीचा माझ्या माहितीप्रमाणे तुमचा हा लास्ट कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर कंडिशनल आयडेंटिटीज असतात. कंडिशनल आयडेंटिटीज मी तुम्हाला क्वेश्चन थ्रू शिकवेन, कारण त्याला वेगळं शिकण्याची गरज नाही. माझ्या माहितीप्रमाणे आता आपले ट्रिग्नोमेट्रीचे 2 चॅप्टर पूर्ण संपलेले आहेत. आपण भरपूर क्वेश्चनही केले त्याचे. अजून 2 दिवस क्वेश्चन करू, 2-3 दिवस करू, पण ट्रिग्नोमेट्री पक्क करूनच पुढे चालायचं. हे 2 चॅप्टर. पुढच्या चॅप्टरला वेळ लागला चालतो. इक्वेशन आणि आयटीएफ ह्याला थोडा वेळ लागू द्या, काही अडचण नाही. पण हे 2 चॅप्टर पक्के पाहिजे. तर बघा, या पद्धतीनं जर सिरीज असेल तर यांची सम काय असते? असे किती अँगल आहेत? n आहेत. n पर्यंत आलात ना? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, असं समजा की हे तुम्ही n पर्यंत आलात, n टाइम्स. तर फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा? बघा, एक काम करा. डिफरन्स कोण आहे? डी. तर फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची आयडिया मी आधी तुम्हाला लिहून दाखवतो. साइन लिहा, खाली पण साइन लिहा. साइनच्या फॉर्म्युल्याला लक्षात कसं ठेवायचं? वर साइन, खाली साइन, इंटू पण साइन. 3दा साइन आले, मग कलर चेंज. किती साइन आहेत? n. समजलं? किती साइन आहेत? n. तर इथे काम करू, n आहेत. ओके, n. खाली n लिहू नका. डिफरन्स कोण आहे? d. तर nd बाय 2 नेहमी हाफ लिहितात. खाली फक्त d बाय 2. वर n आहे, खाली नाही. साइन आहे. आता सांगा, एपी ला कसं लिहितो आपण? ए प्लस
n-1. फक्त d ला काय लिहायचं? d/2. तर पूर्ण फॉर्म्युल्यात डिफरन्स काय लिहायचा? d/2. एवढं लक्षात ठेवा. चला फॉर्म्युला कसा आहे? साइन, खाली साइन, बाजूला साइन, वर साइन सोबत n/d/2, खाली साइन d/2, इकडं साइन a प्लस n-1 d/2. संपला फॉर्म्युला. नो प्रूफ रिक्वायर्ड. कसं लक्षात ठेवायचं एवढंच बघा बस. 2-4 प्रश्न केले की पाठ होऊन जाते. आता याचा अर्थ असा आहे, तुम्हाला साइनचे अँगल कसे देतील? AP मध्ये. AP मध्ये देतील. हे सगळे AP आहेत ना? बघा ही APच आहे की नाही? तर अँगल्स n असतील, AP मध्ये असतील, मग ते साइनचे किंवा कोसाइनचे असतील. हा जर फॉर्म्युला आता आपण कोणासाठी वापरला? कोसाइनसाठी. थांबा. हा सेम आहे, फक्त काय फरक येतो हे समजून घ्या. फॉर्म्युला कळला सगळ्यांना? अब देखो इंटरेस्टिंग पार्ट. थांबा याला इकडे घेऊ. याला थोडं लहान करू. याला इकडे घेऊ. याला थोडं मोठं करू. हा झाला तुमचा साइनचा अँगल. ओके. आता जर तुम्हाला काय केलं यांनी? कोसाइन दिलं. म्हणजे कसं? फॉर्म्युला असाच राहील. काय येणार? कॉस ए, कॉस ए प्लस डी, कॉस ए प्लस 2d, असं करत करत कुठं आलं? कॉस ए प्लस n-1 इंटू डी. ठीक आहे. या फॉर्म्युल्याची एक खासियत आहे. चला वरच्या फॉर्म्युल्याला कॉपी पेस्ट करा. वर कोण आहे? साइन n/d/2. खाली कोण आहे? साइन d/2 इंटू इथं काय लिहिणार? a प्लस n-1 d/2. सर रिकामी जागा का सोडली? इथं कॉस लिहा. कॉसच्या फॉर्म्युल्यात फक्त एका साइडला रिप्लेस करतात. आता याच्यापेक्षा सोपं कोणी नाही सांगणार. लक्षात कसं ठेवणार? साइनचा फॉर्म्युला काय होता? साइन n/d/2 अपॉन साइन d/2 इंटू साइन a प्लस n-1 d/2. कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त नंतरचा जो तिसरा साइन आहे त्याच्या जागी काय लिहा? कॉस लिहा. समजलं? हे 2 फॉर्म्युले आहेत. आता आपल्याला याचा क्वेश्चन कसा येतो? बघा याचे डायरेक्ट क्वेश्चन आले जेईई मेन्स मध्ये. PYQs आहेत. ज्यांना पाहता आलं, सिरीज दिल्यावर आपल्याला एक सवय असते. आपण आधी काय बघतो? त्या पाय किंवा अँगल थीटा वगैरे दिला की आपण पहिलं काम काय बघतो? अलाइड अँगल लागतो का हे आपण पाहतो. नेहमी अलाइडच्या मागे नाही लागायचं. अलाइड अँगल्स फायद्याचे आहेत, पण त्यांचा प्रॉब्लेम काय माहितीये? कधी कधी ते 3 वेळा 4 वेळा लावावं लागतात. तर ते वाटते तेवढं सोपं नाहीये. तर ही नवीन कॉन्सेप्ट होती. म्हणून मॅथमॅटिशियननी काय केलं? अरे अँगल एपीत असतील तर काय करावं? तर त्याला प्रूफ मध्ये बसून पाहिलं. त्यांनी अलाइड अँगल लावूनच याला प्रूव्ह केलेलं आहे. तर या पद्धतीचे फॉर्म्युले सापडले. फॉर्म्युले दिसायला मोठे आहेत, पण बघा लक्षात ठेवायला सोपे आहेत ना. डिफरन्स नेहमी काय करायचा? हाफ घ्यायचा d/2 जो असेल तो. चला ह्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. मुद्दाम नवीन स्लाइडवर घेतो म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला आठवते की नाही हे पण बघू. तुम्हाला एक असा प्रश्न येईल, फाइंड व्हॅल्यू ऑफ. हे डायरेक्ट व्हॅल्यूचे प्रश्न खूप येतात. मी तुम्हाला आता दाखवले जेईई मेन्सला कसे आले होते. cos 2π/7 प्लस cos 4π/7 प्लस cos 6π/7. पुढच्या एखाद्या टेस्ट मध्ये हे राहिला, त्याचा भाऊ बहीण राहील, म्हणून नीट समजून घ्या. असं दिल्यावर पहिल्यांदा डोक्यात काय यायला पाहिजे? तुम्ही काय केलं असतं? परीक्षेत असा प्रश्न आला. आता तो कॉन्सेप्ट चालू आहे म्हणून तुम्ही तसं बघताल, पण परीक्षेत खूप दिवसानंतर कळणार नाही तर काय करायचं. तर पहिल्यांदा तर तुम्ही काय पाहताल? आधी याला मी डिग्री मध्ये करतो. किती डिग्री हे तर पाहतो. मग मी त्याला अलाइड मध्ये कन्वर्ट करतो. प्रत्येकाचा अलाइड लावतो. मग तिघांना ऍड करतो. लेंदी मेथड. गरजेचं आहे तिथं तर करावंच लागेल. नो एक्सक्यूज. इथे तसं नका करू. बघा अँगल कोणते आहेत.
π/7 फिक्स आहे तिघात. तर तुम्ही जर π/7 कॉमन केला तर मध्ये कोण येतं? 2 + 4 + 6. 2 4 6 एपी आहे ना, 2च्या डिफरन्सने चालणारी एपी आहे. म्हणजे ही एपी आहे. तर अँगल एपी मध्ये आले तर इथं तुम्ही काय लिहिणार पहा. 2π/7, 4π/7, 6π/7 आर इन एपी. हे एपी मध्ये आहेत. एपी मध्ये आहेत, कॉस आहे आणि प्लस आहे. तर परीक्षेत तुम्ही आधी काय चेक करा, अँगलचं काय कंडिशन आहे. सगळे अँगल कशात जर दिसले एपीत, तर आम्ही कसं ओळखावं एपी मध्ये आहे. तर एपी मध्ये आपण काय करतो, T2 - T1 करतो डिफरन्स काढायला, A2 - A1 करतो. म्हणजे तुम्ही 4π/7 मधून 2π/7 काढला तर 2π/7 येतो. 6 मधून 4 काढला तरी 2π/7 येतो. म्हणजे डिफरन्स कॉमन येतो. बस झालं. आधी चेक करा एपी आहे का. एपी आहे, पहिलं टिक मार्क झालं. दुसरं काय चेक करणार, कॉस आहे, चेक केलं. प्लस आहे, सम आली. किती अँगल आहेत? 3. म्हणजे n3 आहे. तुम्ही आता फॉर्म्युल्यात n/2 लिहित होतात, तो n किती आहे? तर या n मध्ये 3 ठेवा, n3 ठेवा. संपला ना क्वेश्चन. तर काय काय डोकं लावता येते बघा. तर काय फॉर्म्युला आहे, तर सम काढण्याचा फॉर्म्युला सर वर साइन ND/2, खाली साइन D/2. सर कॉसचा फॉर्म्युला इथं कॉस ठेवतो आम्ही, A + n-1 D/2. समझे? इस तरह से चलने दो. आता काय काय होईल, n ची व्हॅल्यू किती आहे? 3. D/2, D किती आहे? याचा डिफरन्स किती आहे? डिफरन्स 2π/7 आहे. अरे बाबा D आहे ना, D साठी तुम्ही सेकंड मधून फर्स्ट मायनस करा. डिफरन्स कितीचा आहे? 2π/7. ओके. तर आम्ही लिहिणार साइन इंटू 3 यांच्या जागी. D/2 किती येतं? 2π/7 चा हाफ. हा हाफ खाली जाईल ना 7 सोबत. चला जाऊ द्या, स्टेप वाढू द्या. D/2 झाला. पुन्हा काय येणार, हा D/2 इंटू कॉस. फर्स्ट टर्म कोण आहे? 2π/7 प्लस n3 आहे आणि पुन्हा 2π/7. समजलं? हा डिफरन्स आहे. बस आता ह्याला सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. इथे /2 पण आहे. ओके, एवढ्याला सॉल्व्ह करायचंय. किती छान आहे दिसायला बघा. त्याला कसं कसं करता येईल, फॉर्म्युला माहिती आहे म्हणून सोपं आहे, नाही तर हे काहीच सोपं नाही. ह्याच्यात तुम्ही अँगल काढणं सगळे देव शोधल्यासारखं आहे. तर इथे इथे साइन 3 टू 6 येते का बघा, 6π. हा 7 या 2 सोबत खाली जाईल, मल्टिप्लाय होईल, 14 झालं. याला तुम्ही अजून लहान करा. चला थोड्या वेळात करू. साइन किती येते बघा, 2π/14 आला. 2π/14 इंटू कॉस 2π/7. इथे 2 2 जा 4π आणि हा 14. कळलं? आता एक गंमत आहे, 2 ने डिवाइड करा, 2π/7 येईल की नाही. हा पण याला करा 2 ने, 3 याला करा. तर फायनली किती आला, साइन 3π/7. इथे साइन π/7, इथे कॉस 2π/7, 2π/7, 2 म्हणजे 4π/7, 4π/7 इतका आलेला आहे. साइन थिटाला काय लिहिता येते आठवा. साइन थिटा, साइन 2 थिटा काय लिहित होतात, 2 साइन थिटा कॉस थिटा. कधी आता आपण जे मागे क्वेश्चन्स केले, चला ही स्टेप उचलूया. ही स्टेप उचला, पुढे घ्या. आज मला एवढाच हा कॉन्सेप्ट सांगायचा होता, मेन होता.
फक्त सांगा साइन थिटाला काय लिहिता येते? सर 2 साइन थिटा बाय 2 कॉस थिटा बाय 2 लिहिता येते? डबल अँगल फॉर्म्युला साइन 2 थिटाला असं लिहितो आपण. 2 थिटा असेल तर इथं हाफ होत असतो. तर इथं थिटा असेल तर इथं थिटा बाय 2 येईल. तर याला तुम्ही काय लिहाल? 2 साइन याला लिहा याला. 2 साइन थिटा बाय 2 याचा बाय 2 किती येते? 3/14 झाले? तर याला काय लिहाल? 3π/14 याचा 2 थिटा. थिटाचा हाफ 2 साइन 3π/14 कॉस 3π/14 खाली कोण आहे? साइन π/7 इंटू कॉस 4π/7. आता याच्यात कोणी कॅन्सल व्हायसारखं आहे का पहा. 4π/7 मध्ये एक मिनिट हा. एक तर मला एकदा क्वेश्चन याचा नीट चेक करावं लागेल. एक गोष्ट पहा, कारण इथे काय होतंय सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी मध्ये तुटत नाहीये लवकर. आपल्याला कधीही एक तर त्याला 90 मायनस थिटा मध्ये घेऊन सेम अँगल करून कॅन्सलेशन करायचं असते. या क्वेश्चन मध्ये कॅन्सलेशन होते. मी काय करतो, लास्ट इयर शिकवलेला जो क्वेश्चन होता चांगला क्वेश्चन आहे तो तुम्हाला सांगतो नंतर पाहू. तुम्ही आता एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, हे 2 फॉर्म्युले ठीक आहे. आज एवढं आलं तरी उद्याची क्वेश्चन मी तुम्हाला सांगेन. आणि या 2 फॉर्म्युल्यात काय करायचंय? फॉर्म्युले सांगायचे. आपण त्या क्वेश्चनला परत करू. आता पहा मेन काय रिझल्ट्स आहेत महत्वाचे. हे डायरेक्ट परीक्षेत अप्लाय होतं. आठवा आपण एक क्वेश्चन करत होतो बघा, ते अँगलला आपण 60 मायनस थिटा 60 प्लस थिटा करून एक लिहिलं होतं. आठवा तो कॉस टॅनचा क्वेश्चन. टॅन 60 प्लस ए 60 मायनस ए असो. कधी कधी तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिसतील. रिझल्ट वर काय सांगतो बघा. एक अँगल आहे ए, त्याचा काय लिहिला? कॉस. कॉस ए कोणाला कॉस 60 मायनस ए इंटू कॉस 60 प्लस ए. या फॉर्मॅटमध्ये जर अँगल दिसला म्हणजे काय? समजा इथे 20 डिग्री असेल. एक्झाम्पल घेऊ. जर तुम्हाला कोणी म्हणलं समजा हा 20 आहे, तर इथं काय यायला पाहिजे? 60 मायनस 20 40 यायला पाहिजे. आणि इथं काय यायला पाहिजे? 60 प्लस 20 80. ते 20 40 80 पाहिले की नाही आपण? असे जर अँगल असतील आणि बघा कॉसचं प्रोडक्ट आहे, तर याचा एक डायरेक्ट रिझल्ट असतो 1/2 कॉस 3a. संपला प्रश्न. तर याचा आन्सर काय येईल? तुम्ही याला अलाइड अँगल मध्ये तोडायची गरज नाही आता. तर काय लिहाल तुम्ही? 1/2 कॉस 3a किती आहे? 20 आहे ना? ए म्हणजे कोणता अँगल? स्मॉलेस्ट अँगल. या तिघामध्ये स्मॉलेस्ट आहे ना हा. पहा लक्ष द्या. तर इथे किती होतंय? कॉस 60 होतो. कॉस 60 किती असते? साइन 30 लाईक 1 हाफ असतं. त्याची व्हॅल्यू किती येणार? 1/4. तर डायरेक्ट रिझल्ट कळला. कॉस ए इंटू कॉस 60 मायनस ए इंटू कॉस 60 प्लस ए. याचं नेहमी रिझल्ट किती असतो? 1/4 कॉस 3a. सेम रिझल्ट कोणाला लावा? साइनला. अँगल जर काय असेल? साइन ए साइन 60 मायनस ए साइन 60 प्लस ए असेल तर चुपचाप हे लिहायचं. बघा इथं कॉस 3 आहे, इथं साइन 3 आहे. सेम रिझल्ट आहे. आणि याच्यात एक तिसरा असतो. तुम्हीच मला विचार करून उत्तर द्या. टॅन ए टॅन 60 मायनस ए टॅन 60 प्लस ए याचा रिझल्ट काय येईल? तर म्हणतात सर आम्ही याचा रिझल्ट लिहितो 1/4 टॅन 3 आहे. वरच्यासारखंच नाही. टॅन काय असतो?
साइन बाय कॉस. अरे तुम्ही सेम रिझल्ट आहेत बघा, तेच अँगल आहेत की नाही. तर वरच्या कॉसला वरच्या साईनला, तर साईनला कॉसने डिवाइड करावं लागेल. तर साईनची व्हॅल्यू किती आहे? 1/4 साइन 3a आणि खाली कोण येईल? 1/4 कॉस 3a. तर या फॉर्म्युल्यात 1/4 कुठं? कॉस 60 ची व्हॅल्यू इथं इथं 4 येईल ना. हा, इथं 4 येईल, बरोबर आहे. हे 1/8 होईल. हा, इथं 1/4 पाहिजे ना. मी इथं 1/2 लिहिलं. नाही, बरोबर आहे. इथं 1/4 येतो. हा, सॉरी. आता सांगा, इथं 1/4 कॅन्सल होईल. साइन बाय कॉस बघा, सेम अँगल आहे. तो काय असतो? टॅन. तर टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये 1/4 येत नाही, एवढं लक्षात ठेवा. आता सांगा, साइन ए साइन 60 मायनस ए साइन 60 प्लस ए. 60च्या सोबत चालवायचं. 1/4 साइन 3a. कॉस ए कॉस 60 मायनस ए कॉस 60 प्लस ए. 1/4 कॉस 3a. टॅन मध्ये काय होते? 1/4 कॅन्सल होते. टॅन 3a. हे एक सेट ऑफ रिझल्ट आहेत. हे रिझल्ट मी शेवटी शिकवत असतो सगळे. आज तुम्ही समचा एक फॉर्म्युला शिकला, हे स्पेशल 3 रिझल्ट शिकले. चला, आता मला सांगा, एक लास्ट एक्झाम्पल, याची व्हॅल्यू काय येईल? यू कॅन टेल मी. चला, कॉस 20 कॉस 40 कॉस 60 कॉस 80 असे मल्टिप्लाय झाले तर काय आन्सर येईल? तर फक्त आधी काय तुम्ही चेक करणार, एपी मध्ये आहे का? नाही. आहे की नाही? आहे. एपी मध्ये आहे. एपी मध्ये आहे सर, मग आम्ही फॉर्म्युला लावू शकतो आता मागे शिकलेला. नाही लावू शकत, कारण तो समचा फॉर्म्युला होता. इथे प्रोडक्ट आहे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही. प्लस आहे का मध्ये? तुम्ही आता मागे एपी वाला पाहिलेला फॉर्म्युला प्लस साठी होता. इथं मल्टिप्लाय आहे. तर नुसते अँगल एपी पाहून चालेल काय? मध्ये प्लस आहे का मायनस आहे बघताल की नाही, ते पण पाहायचं. मग आता बघा सर, हा 20, हा कोण आहे? 60 मायनस 20. हा पहा, 60 प्लस 20. सर एवढ्याचा आन्सर माहिती आहे आम्हाला. हा मध्ये काय एक्स्ट्रा टाकला? अरे तो टाकला तो काही खराब नाहीये. कॉस 60 तर स्टँडर्ड अँगल आहे, फक्त फसवायसाठी टाकलाय. चला, याला कसं लिहिलं आपण? तर कॉस 20 याच्यासोबत कोणाला लिहितो मी? 60. याला कोणाला लिहितो? 80. हा, इथे 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 सॉरी, इथे 40 लावू, ठीक आहे. इथे 40 आणि जो वेगळा आहे ना त्याला वेगळंच ठेवा. इथपर्यंतचा रिझल्ट माहिती काय होता? 1/4 कॉस 3a. ए किती आहे? 20 आहे. आणि कॉस 60 स्वतः किती आहे? 1/2. संपला ना प्रश्न. तर हा 1/4 कॉस 60 पुन्हा 1/2 इथे 1/2. युअर फायनल आन्सर इज 1/16. जेईई मेन्स मध्ये डायरेक्ट आलेले आहेत बरं प्रश्न हे. खूप सोपे असतात. त्याला घाबरायचं नाही. असले अँगल प्रोडक्ट एवढं लांब लांब दिले, घ्यायचं नाही. फक्त याच्यासोबत खेळायचं. आता मी जेव्हा ऍक्च्युअल जेईई मेन्सचे सांगेन ना, तर हे अँगल एवढा सोपा देत नाही. इथं काहीतरी फिरवतात. तर इथं अलाइड अँगल, कंपाऊंड अँगल काहीतरी लावून त्याच्यासोबत मॅच करायचं. फक्त बेसिक तर कळलं पाहिजे आपण यूज काय करतोय. छान. आता एक फायनल रिझल्ट आहे. हा, ठीक आहे. हा रिझल्ट मी आज नाही सांगत, कारण हा थोडासा मोठा रिझल्ट आहे. इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इथं झाल्या. ओके, आज आपण 3 महत्वाच्या गोष्टी शिकल्या. साइन एपी मध्ये अँगल असताना सम, कॉस एपी मध्ये अँगल असताना सम, आणि इथे 60 मायनस ए आणि 60 प्लस ए, हे स्पेशल 3 रिझल्ट. एक अजून राहतो, प्रोडक्ट सिरीज. साइन आणि कोसाइनची सम पाहिली ना आपण आता. प्रोडक्ट कुठं पाहिलं? पूर्ण. तर प्रोडक्टचा एक फॉर्म्युला आहे,
तो झाला. सिंगेज नुसार चॅप्टर संपलेला आहे. एक्झरसाइजेस स्टार्ट होतात. तर तुमचा पूर्ण जी ऍडव्हान्स पर्यंत एवढा सिलेबस आहे आयडेंटिटीज मध्ये. फक्त एक फॉर्म्युला आहे, तो उद्या सांगतो. याच्यावर आपण उद्या अजून काही क्वेश्चन्स करू. क्लिअर? ट्रिग्नोमेट्री संपले, प्रॅक्टिस नाही संपली. मागे झालेले क्वेश्चन्स, हे क्वेश्चन्स मी एक पेपर टाकलाय, सगळ्यांनी